माळ्यामध्ये कोण माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौरी राखण करते निरावती रावजी रावजी पायल कोणीतरी रावजी शायरी ऐसी करना या कोई ना दे गाली शायरी ऐसी करना या कोई ना दे गाली क्या आई शायरी में तो सारे लोग बजाएंगे ताली जान बैठो शायरी में मारुति जी यहाँ से कोई ना जाएगा खाली कीमत हो जाएंगी तुम्हारी असल में तो कोई ना कहेगा तुम्हाला नकली कोणी म्हणणार नाही आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर साहेब गाण्याची तोड गाण्याने दिली पाहिजे शाहीर साहेबांचा शेर आहे काय म्हणतात अरे पिंजऱ्यातल्या पोपटाला पेरूची फोड दिली पाहिजे आहे का पिंजऱ्यातल्या पोपटाला पेरूची फोड दिली पाहिजे आणि गाण्याची तोड आता गाण्याला दिली पाहिजे आता ऐका तुमच्या गाण्याची तोड देऊन राहिलो लक्षात ठेवा मी देऊन राहिलो पण माझी नाही तुम्हाला तोड हा मग नको म्हणजे आणि म्हणून मला म्हणायचं आहे करा शायरी गुरु ज्ञानाची करा शायरी गुरु ज्ञानाची सोडून द्या सात अभिमानाची सोडून द्या सात अभिमानाची निकाल करू बोलाजी शायरी निकाल करू बोलाजी शायरी विचार करू बोलाजी शायरी मानाची शाहीर जी विचार करू बोलाजी शायरी आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेब फागवाड़ा दाखव नको सूरज कितना भी तप जाए मगर समंदर कभी सूख नहीं सकता सूरज कितना भी तप जाए मगर समंदर कभी सूख नहीं सकता और झूठ के सामने सच का सर झुक नहीं सकता जब तीर निकला वो कभी रुक नहीं सकता ये भी शायर मुकेश का निशान है चुकाने से भी चूक नहीं सकता शाहीर साहेब तोड दिल्या तुमच्या प्रश्नाचा मग माझ्या प्रश्नाचं काय झालं काय सांगितला तुम्हाला शास्त्राचा अभ्यास आहे तुम्हाला पुराणाचा अभ्यास आहे अशी शायरी तुमची कशी शायरी नाही काय दिल्या येलाला बेला ना परसाला फुलं नाही असा होईल का नाही आणि म्हणून मला म्हणायचं आहे मारतरावजी अरे तत्वनिष्ठ मा शायरी माझी मी तत्वानेच भांडी तत्वनिष्ठ शायरी माझी तत्वानेच भांडी या लोकांना समजेल असे विचार या जनतेसमोर मांडी सवय माझी अशी की रस्ता सोडून आडमार्गे जात नाही सवय माझी अशी की रस्ता सोडून आडमार्गे जात नाही अन्नाचा घास सोडून कधी नरकाला तोड लावत नाही नरकाला तोंड लावते ते जात राहते धाम धाम काही नाही ना त्याला आदत राहते होणार नाही शाहीर साहेब अशानं होणार नाही आणि शाहीर साहेबांनी प्रश्न विचारला काही हरकत नाही पण त्या अगोदर माझं दुय्यमी गाणं ऐका कसं चिड़ियों पे नाम सरियों पे नाम बा और उनके खातिर हमारी जिंदगी तमाम शरत पूरा दे मोरे मगवा की गोदा गोदा काली काई गोदनवा कायचा गोदा गोदा म्हणता व
गोदा गोदा खाली खाई गोदन वासे गोरे हाथों को नाम सजन गोदा गोदा खाली खाई गोदन वासे गोरे हाथों को नाम सजन गोदा गोदा गोरे हाथों गोदा गोदा खाली खाई गोदन वासे गोरे हाथों गोदा गोदा खाली खाई गोदन वासे गोरे हाथों को नाम सजन गोदा गोदा खाली खाई गोदन वासे गोरे हाथों को नाम सजन गोदा गोदा गोरे हाथों गोदा गोदा खाली खाई गोदन वासे गोरे हाथों को नाम सजन शाहीर साहब मंडल नहीं मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो मगर रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। पहिला राउंड आहे वेळ आहे पहिला राउंड आहे शाहीर साहेब पहिला राउंडची शायरी कशी गुरु तुमच्या सोबत आहेत आणि फागवळा दाखवायला आलास का भरपूर बोलता येते पण घोर होय माझा हा विचार करून बोला मग नको म्हणता का शायरी कोणाकडे गेली म्हणून आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय करते शायरी जैसे ज्ञानी गुरु ज्ञान से हम भी करेंगे वैसे दोनों मिलके शान से बात न करना कभी अभिमान की ऐसी करना जी शायरी गुरु ज्ञान की ऐसी करना जी शायरी गुरु ज्ञान की आज होगी पहचान करना जी शायरी गुरु ज्ञान आज होगी पहचान सके विद्वान मेरे सवाल का जवाब नहीं दिया शाहिर साहब आपने मेरे सवाल का जवाब नहीं दिया इसका मुझे कोई गम नहीं लेकिन भरी महफिल के सामने कहता हूँ कि तुम्हारे शायरी में अभी कोई दम नहीं सवाल पूछना आता है तुम्हें तो जवाब देना भी सीख लो सवाल पूछना आता है तुम्हें तो जवाब देना भी सीख लो और दूसरे के बारे में कुछ कहने से पहले खुद की काबिलियत देख लो तुम्हाला काय वाटते उचलली जीभ लावली टाळ्याला होते का राऊंड पहिला थांबा ना तुम्हाला वाटते का गरम आहो पण मुकेश शाहीर किती गरम आहे याचा अंदाज आहे तुम्हाला नाही आहे मागच्या वेळेसचा जरा वेगळा काम होता नाही का थोडा काही डोक्यावर येऊन बसला होता मानसिक जाऊ दे आज खुलाच आहे पूरा बदलूनच टाकू आणि म्हणून मला म्हणायचं करते शायरी जैसे ज्ञानी गुरु ज्ञानी अरे हम भी करेंगे वैसे दोनों मिलके शान से ऐसी करना जी शायरी गुरु ज्ञान की आज होगी पहचान सच्चे जी शायरी गुरु ज्ञान की आज होगी पहचान सच्चे करुणा जी शायरी गुरु ज्ञान की होगी पहचान सच्चे आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर साहेब करते शायरी जैसे ज्ञानी गुरु ज्ञान से ज्ञानी लोक तुम्ही मगाशी म्हटल्या की शास्त्र पुराणाचा अभ्यास मुख्य शाहीरला भरपूर आहे ना तुम्हाला येरीच नाव गाजून राहिला जिकडे तिकडे शाहीर मारवती वा रे वा कोणीकडच्या कोणीकडे अशानं होणार नाही शाहीर साहेब आणि म्हणून मला म्हणायचं काय आहे
माझ्या शब्दानं शब्दा लक्ष असू द्या. कारण मी मगाशीच म्हटलं की मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे है. रास्ते हमेशा पैरों के नीचे है. आदमी का अगर हौसले बुलंद हो तो बड़े से बड़े मौका भी पीछे होते. इसलिए तो कहते कि लहरों से डरकर नैया पार नहीं होती, नहीं, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों को चीर कर पार करने वाला ये जहां में जगमगाता है. लहरों को चीर कर पार करने वाला ये जहां में जगमगाता है. अरे कश्तियां तो उनकी डगमगाती है जिनके ईमान डगमगाते हैं. अरे म्हणून मला म्हणायचं आहे, करते शायरी जैसे ज्ञानी गुरु ज्ञान से, हम भी करें वैसे दोनों मिलके शान से. बात करना कभी अभिमान की, ऐसी करना जी शायरी गुरु ज्ञान की, देगी पैसा सच्चे विद्वान की. म्हणून विद्वानाची शायरी आहे, ज्ञानाची शायरी आहे, ज्ञानाची शायरी आहे. म्हणून माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. समोर काय म्हणायचं.